नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 2 अँगल म्हणजेच कोन हे प्रकरण आज आपण शिकणार आहोत. आता कोन म्हणजे काय? तर कोन म्हणजे सामायिक आरंभबिंदू असणाऱ्या दोन किरणांचा समूह म्हणजेच कोन आहे. यालाच आपण इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर काय म्हणणार? द सेट ऑफ टू रेज विथ सेम ओरिजिन इज कॉल्ड अँगल. आता हा अँगल तयार कसा होतो, कुठे तयार होतो? पहा, या दोन किरणांचा या ठिकाणी हा जो आरंभ बिंदू आहे हा सेम आहे, सामायिक आहे. म्हणजे एक BA हा किरण आणि दुसरा BC हा किरण आहे. हे दोन्ही किरण या B या एकाच बिंदूपासून निघालेले आहेत आणि यामुळे या दोन किरणांमुळे B बिंदूपाशी एक कोपरा तयार झालेला आहे. पहा, हा कोपरा म्हणजेच त्या दोन किरणांमुळे तयार झालेला तो कोन आहे. आता या कोनाचं आपल्याला नाव लिहायला शिकायचं आहे. ही आकृती आपल्याला दिसते ती एका कोनाची आहे. आता कोणत्या कोनाची ही आकृती आहे, त्याचं नाव आपल्याला कसं लिहायचं हे शिकायचं आहे. तर त्यासाठी पहा, आपण कोनाचं नाव 3 प्रकारे लिहू शकतो. त्यातला पहिला प्रकार म्हणजे नाव कसं लिहिता येईल पहा. कोनाला 2 किरण असतात. किरण BA, किरण BC. या ठिकाणी 2 किरण आपल्याला दिसत आहेत. या दोन्ही किरणांवर जी नावं आहेत, बाणाच्या टोकाच्या बाजूचं हे बिंदू A, पॉईंट A, पॉईंट B आणि पॉईंट C, अशा तिन्ही पॉईंटचं नाव या ठिकाणी एकत्र करून आपल्याला अँगलचं नाव सांगता येतं. आता अँगलचं नाव लिहिताना सर्वात प्रथम काय करायचं? अँगलचं चिन्ह करायचं. हे असं अँगलचं चिन्ह आणि त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं. नाव लिहिताना A पासून सुरुवात करायची. A, त्यानंतर पुढचा बिंदू B, पुढचा बिंदू C. म्हणजे या कोनाचं नाव तयार झालं पहा, कोन ABC. म्हणजे ज्या बिंदूपाशी, या ठिकाणी लक्षात ठेवायचं पहा की ज्या बिंदूपाशी कोन तयार होतो त्या बिंदूचं नाव या कोनाच्या नावाच्या मध्ये आलं पाहिजे. हे कायम लक्षात ठेवायचं. हे झालं पहिल्या प्रकारे आपण नाव लिहिलं. दुसऱ्या प्रकारे या कोनाचं नाव लिहायचं असेल तर ते कसं लिहिता येईल पहा. जसं आपण ABC हे लिहिलं त्याच प्रकारे उलट पद्धतीने याचं आपण नाव लिहू शकतो. कोनाचं चिन्ह करायचं कोन CBA. CBA म्हणजे एकदा आपण अशा पद्धतीने लिहिलं, दुसरं या पद्धतीने लिहिलं, बरोबर. त्यानंतर आता तिसऱ्या प्रकारे आपल्याला नाव लिहायचं आहे. तर काही मुलं काय करतात, असं करतात, BCA अशा पद्धतीने करतात किंवा BAC अशा पद्धतीने करतात. तर A किंवा C बिंदूपाशी कुठलाही असा कोपरा आपल्याला दिसत नाही, म्हणजे तिथे कोन तयार झालेले नाही आहे, म्हणून त्या पद्धतीने नाव आपल्याला लिहिता येणार नाही. तर या ठिकाणी B बिंदूपाशी कोन तयार झालेला आहे, म्हणून त्याचं तिसऱ्या पद्धतीने नाव लिहिताना फक्त कोन B असं एक अक्षरी नाव लिहायचं. असंही आपण नाव लिहू शकतो. याला एक अक्षरी पद्धतीने नाव लिहिणं म्हणतात. आणि हे जी 2 नावं आपण लिहिलेली आहेत ती एकाच कोनाची आहेत आणि ती 3 अक्षरी आहेत. म्हणजे 3 अक्षरी नाव लिहायचं असेल तर या 2 पद्धतीने आपण लिहू शकतो आणि एक अक्षरी नाव लिहायचं असेल तर ते असं आपण कोन B असं लिहू शकतो. लक्षात. तर यानंतर कोनाचे आणखी काही भाग आहेत ते आपण पाहूया. कोनाचा व्हर्टेक्स असतो. व्हर्टेक्स म्हणजेच त्याला आपण शिरोबिंदू म्हणतो. आता हा शिरोबिंदू कोनाला किती असतात? आता कोनाला एकच शिरोबिंदू असतो. तो म्हणजे ज्या बिंदूपाशी कोन तयार होतो त्या बिंदूलाच त्या कोनाचा व्हर्टेक्स किंवा
शिरोबिंदू असं म्हणतात. मग या कोन ABC मध्ये शिरोबिंदू कोणता आहे, व्हर्टेक्स कोणता आहे, तर तो आहे पॉईंट B. तो आपण या ठिकाणी लिहून घ्यायचा, पॉईंट B. यानंतर कोणाला दोन बाजू असतात, म्हणजेच त्याला आपण आर्म ऑफ अँगल असंही म्हणतो किंवा बाजू म्हणतो. आता कोणाच्या दोन बाजू कोणत्या, तर जे दोन किरण आपल्याला दिसत आहेत तेच त्या दोन कोणाच्या बाजू आहेत. पहिला किरण कोणता, किरण BA, दुसरा किरण BC. याच्या दोन बाजू आहेत. मग पहिली बाजू कोणती, साइड AB, दुसरी साइड BC. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बाजू AB बाजू BC असं सुद्धा म्हणू शकता मराठीमध्ये. अशा पद्धतीने हे कोणाचे काही भाग आहेत. कोणाचं नाव आपण लिहायला शिकलो, कोणाचा शिरोबिंदू कुठे असतो ते आपण पाहिलं, त्यानंतर कोणाच्या बाजू कोणत्या असतात हे आपण पाहिलं. ही कोणाबद्दलची प्राथमिक माहिती आपण लक्षात ठेवायची. यानंतर या ठिकाणी काही आपल्याला कोणांच्या आकृत्या दिलेल्या आहेत पहा. तर या तक्त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 आकृत्या दिलेल्या आहेत. त्या तीनही आकृत्यांचे नावं लिहायची आहेत. त्यांचा व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदूचं नाव लिहायचं आहे. त्याचबरोबर आर्म ऑफ द अँगल्स म्हणजे त्या कोणांच्या बाजूंची नावं या ठिकाणी लिहायची आहेत. असा तक्ता तुम्ही वहीमध्ये करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया पहा. या कोणाचं नाव मी एका आकृतीचं आपल्याला करून देणार आहे, बाकीच्या 2 आकृत्यांचं तुम्ही करायचं आहे. या ठिकाणी पहा, आता हा जो कोण आहे, तर हा कोण कुठे तयार झाला आहे, कोणत्या बिंदूपाशी तयार झाला आहे, तर तो Y बिंदूपाशी तयार झाला आहे. पहा या ठिकाणी कोपरा आहे. जिथे कोपरा दिसतो, ज्या ठिकाणी 2 किरण जोडलेले दिसतात त्या ठिकाणी कोण तयार झालेला असतो. मग यावरून आपल्याला याचं नाव सांगता येईल. पहा काय नाव सांगता येईल, कोणाचं नाव लिहायचं, कोन PYR. या पद्धतीने आपल्याला कोणाचं नाव लिहिता येईल. अजून काही जण वेगळ्या पद्धतीने लिहितील. काय लिहितील, RYP असं सुद्धा लिहू शकता, किंवा एक अक्षरी नाव विचारलं तर कोन Y असं सुद्धा आपण लिहू शकतो. हे झालं कोणाचं नाव. त्यानंतर या कोणाचा व्हर्टेक्स कोणता, शिरोबिंदू कोणता आहे, तर ज्या बिंदूपाशी कोण तयार झाला तोच त्या कोणाचा व्हर्टेक्स आहे. कोण Y म्हणजे बिंदू Y याचा व्हर्टेक्स आहे. त्यानंतर आर्म्स म्हणजेच या कोणाच्या बाजू कोणत्या आहेत, तर जे 2 किरण आहेत त्यांचीच नाव आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत. पहिली बाजू म्हणजे बाजू PY आणि दुसरी बाजू YR. अशा पद्धतीने अगदी सोपं आहे, खूपच सोपं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक आकृतीची, या 2 आकृत्यांच्या या पद्धतीने तुम्ही वहीमध्ये माहिती लिहून काढायची. आता आपल्याला कोणांचे प्रकार शिकायचे आहेत. आताच आपण कोण म्हणजे काय, कोणाचं नाव कसं लिहायचं, शिरोबिंदू कुठे असतो, बाजू कोणत्या, हे आपण शिकलो. आता या कोणाचे काही प्रकार पडतात, तर ते प्रकार आपण आता पाहूया. शून्य कोन. आता या शून्य कोन म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला झिरो अँगल म्हणतात. झिरो अँगल. आता हा कसा असतो, तर अगदी सोपं आहे. पहा आपण आकृती पाहू प्रथम त्याची. आता झिरो अँगल म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 0 अंश असते, ज्या कोनाचे माप 0 अंश असते त्या कोनाला शून्य कोन किंवा झिरो अँगल असे म्हणतात. तर या कोनाची आकृती आपल्याला कशी काढता येईल, 2 किरणांचा समूह असतो. हा एक किरण, त्यावर दुसरा किरण, तोही सेम तिथेच असतो. सेम म्हणजे दोन्ही किरण एकमेकांवर जेव्हा तंतोतंत असतात, त्यांच्यामध्ये काहीही अंतर नसतं, तेव्हा ही जी आकृती आहे ती शून्य कोनाची आहे असं समजायचं. म्हणजेच त्या 2 किरणांमध्ये 0 अंशाचा कोन झालेला असतो.
आपल्याला हे जर वेगळ्या पद्धतीने दाखवायचं म्हटलं तर कसं दाखवता येईल पहा. हा एक किरण आहे असं समजा, त्यानंतर दुसरा किरण, अशा पद्धतीने ही जी आपल्याला आकृती दिसते ही आकृती म्हणजे आहे शून्य कोनाची, म्हणजे या दोन किरणांमध्ये 0 अंशाचा कोन आहे. आता दुसरा प्रकार पहा. दुसरा प्रकार म्हणजे त्याला आपण लघुकोन म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये ॲक्यूट अँगल असं त्याला म्हणतात. त्याची आकृती पहा. आता लघुकोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 0 ते 90 अंश, म्हणजे 0 पेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा कमी मापाचा जर कोन असेल तर त्या कोनाला लघुकोन किंवा ॲक्यूट अँगल असं म्हणतात. ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा कमी आहे, थोडक्यात लक्षात ठेवायचं, त्या मापाच्या कोनाला लघुकोन असं म्हणतात. ही त्याची आकृती येईल पहा. म्हणजे या ठिकाणी 2 किरण होते, त्यातला एक किरण, दोघांमध्ये थोडंसं अंतर वाढलेलं आहे, त्यामुळे ॲक्यूट अँगल तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी एक किरण आहे पहा, तो हा होता 0 अँगल, आपला 0 कोन 0 अँगल. त्यामध्ये हा किरण असा जर वाढवला आपण तर हा झाला लघुकोन. अशा पद्धतीने 90 अंशापर्यंत तो असा जात राहील, तर याला लघुकोन म्हणतात. तिसरा प्रकार आपण पाहूया. कोनाचा तिसरा प्रकार आहे काटकोन. यालाच आपण इंग्रजीमध्ये राईट अँगल असं म्हणतो. तर हा काटकोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 90 अंश आहे त्या कोनाला काटकोन म्हणतात. 90 अंश माप असेल त्या कोनाला काटकोन म्हणायचं, म्हणजेच राईट अँगल म्हणायचं. अगदी सोपं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. काटकोनाचं माप फक्त 90 अंश असतं, हे कायम लक्षात ठेवायचं. त्याची आकृती पहा, अशा पद्धतीने आपल्याला काढता येईल. आणि पेन्सिलच्या साहाय्याने जर त्याची आपल्याला आकृती दाखवायची असेल तर कशा पद्धतीने दाखवता येईल पहा. हा एक किरण आणि हा दुसरा किरण. अशा पद्धतीने आपण ॲक्यूट अँगल असा दाखवला होता, तोच या ठिकाणी अशा पद्धतीने जर तो किरण वाढत गेला, अंतर दोघांमधलं वाढत गेलं, तर या ठिकाणी आपल्याला राईट अँगल म्हणजे इथे 90 अंशाचा कोन तयार झालेला दिसतो. चौथा प्रकार विशाल कोन, किंवा त्याला इंग्रजीमध्ये आपण ऑप्ट्यूज अँगल असं म्हणतो. आता विशाल कोन म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे, 90 अंशापेक्षा जास्त आहे आणि 180 अंशापेक्षा कमी आहे, अशा मापाच्या कोनाला विशाल कोन असं म्हणतात. लक्षात ठेवायचं, 90 अंशापेक्षा जास्त माप असतं आणि 180 पेक्षा कमी असतं, असा कोन म्हणजेच विशाल कोन, म्हणजेच ऑप्ट्यूज अँगल. त्याची आकृती आपल्याला अशा पद्धतीने काढता येते पहा. पेन्सिलच्या साहाय्याने जर दाखवायचं झालं तर आत्ता आपण या ठिकाणी हा राईट अँगल काढला होता, तर तोच पुढे अशा पद्धतीने जर दोघांमधलं अंतर वाढलं तर या ठिकाणी आपल्याला विशाल कोन तयार झालेला दिसतो. हा विशाल कोन. कोनाचा पुढचा प्रकार आहे पहा, 5वा प्रकार सरळ कोन. आपण त्याला इंग्रजीमध्ये स्ट्रेट अँगल असं म्हणतो. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप 180 अंश असते, ज्या कोनाचे माप 180 अंश असते, 180 डिग्री असते, त्या कोनालाच सरळ कोन असे म्हणतात. आता हा सरळ कोन, हा एक किरण आहे पहा, आणि दुसरा किरण, या दोघांमधलं अंतर वाढून असा तो त्याच्याशी सरळ रेषेत दुसऱ्या बाजूला आलेला आहे, म्हणून एक सरळ रेषा आपल्याला तयार झालेली दिसते. ही सरळ रेषा म्हणजेच याला आपण सरळ कोन किंवा स्ट्रेट अँगल असं सुद्धा म्हणतो, आणि याचं माप असतं 180 अंश. पुढचा प्रकार आहे पहा प्रविशाल कोन, किंवा यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रिफ्लेक्स अँगल. आता रिफ्लेक्स अँगल म्हणजे काय, तर ज्या कोनाचे माप हे
180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा लहान असते. ज्या कोनाचे माप 180 पेक्षा जास्त 360 पेक्षा लहान असते अशा मापाच्या कोनालाच या ठिकाणी प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल असे म्हणतात. लक्षात ठेवायचं, 180 पेक्षा जास्त मापाचा कोन, 360 पेक्षा कमी मापाचा कोन, या अँगललाच रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात. याची आकृती आपल्याला जर दाखवायची असेल तर ती आपल्याला अशा पद्धतीने दाखवता येईल. पहा, हा पहिला किरण आहे, हा सरळ अँगल आहे, पहा स्ट्रेट अँगल. आता हा स्ट्रेट अँगल पासून हा दुसरा किरण अजून जर वाढत गेला तर या ठिकाणी ही जी आकृती आपल्याला दिसते ही आकृती आहे रिफ्लेक्स अँगलची. अशा पद्धतीने हा झाला रिफ्लेक्स अँगल. आणि कोनाचा शेवटचा प्रकार आहे पूर्ण कोन, म्हणजेच याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो कंप्लीट अँगल. आता हा कंप्लीट अँगल कसा असतो तर ज्या कोनाचे माप 360 अंश असते, ज्या कोनाचे माप 360 अंश असते त्या कोनाला पूर्ण कोन किंवा कंप्लीट अँगल असे म्हणतात. आता या ठिकाणी आपल्याला हा एक किरण दिसतोय, दुसरा किरण याच किरणापासून हा 0 अँगल, त्यानंतर ॲक्यूट अँगल, राईट अँगल, ऑप्ट्यूज अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल आणि पुन्हा त्याच किरणावर जर आला म्हणजे हा पूर्ण एक सर्कल त्याने कंप्लीट केलं दुसऱ्या किरणाने, तेव्हा या ठिकाणी या दोन किरणांमध्ये तयार झालेला जो अँगल आहे त्याला आपण कंप्लीट अँगल किंवा पूर्ण कोन असं म्हणतो. पेन्सिलच्या साहाय्याने जर दाखवायचा झाला तर पहा, तो अशा पद्धतीने हा रिफ्लेक्स अँगल होता, तर तोच पुढे हा किरण अशा पद्धतीने वाढत वाढत जाऊन जर पुन्हा पहिल्या किरणासोबत पहिल्या किरणाजवळ आला तर या ठिकाणी तयार झालेला हा जो अँगल आहे तर या अँगलला कंप्लीट अँगल म्हणजेच पूर्ण कोन असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण कोनांचे प्रकार शिकलो. ते पुन्हा एकदा मी पेन्सिलच्या साहाय्याने दाखवतोय. पहा, हा अँगल आपल्याला दिसतोय तो आहे 0 अँगल, त्यानंतर ॲक्यूट अँगल, यापुढे राईट अँगल, यानंतर ऑप्ट्यूज अँगल म्हणजेच विशाल कोन, यानंतर सरळ कोन म्हणजेच स्ट्रेट अँगल, त्यानंतर प्रविशाल कोन म्हणजेच याला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल, आणि सर्वात शेवटी हा झाला कंप्लीट अँगल म्हणजेच पूर्ण कोन. अशा पद्धतीने कोनांचे प्रकार आपण या ठिकाणी शिकलो. अतिशय सोपा आहे. तर तुम्हाला कोन आणि कोनाचे प्रकार हे समजलेलं असेल तर सर्वांनी आता वहीमध्ये कोनांचे प्रकार लिहून काढायचे, त्याचबरोबर त्या प्रकारांचे आकृत्या आणि डेफिनेशन्स म्हणजेच व्याख्यासुद्धा लिहून काढायच्या आहेत. सर्व पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने वहीमध्ये लिहून काढायचं. व्हिडिओ पाहून तुम्हाला कोन आणि कोनाचे प्रकार नक्कीच समजले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.